मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो मी आहे सोनमर्ग मार्गावर आणि या सोनमर्ग मार्गावर आपल्याला एक टनल दिसत आहे माझ्या मागे बघा। हीच आहे ती सोनमर्ग टनल। आज आपण पाहणार आहोत ही सुमारे 6.5 किलोमीटर लांबीची ही टनल, ज्यामुळे 12 किलोमीटरचा रस्ता कमी झालेला आहे। आणि या रस्त्यावर जी वाहतुकीची मुख्य अडचण होती स्नोमुळे रस्ता हिमस्खलन जे म्हणतो आपण, त्यामुळे रस्ता बंद व्हायचा, तर ते आता अजिबात होणार नाही। या टनलमुळे हा एक खूप मोठा फायदा या रस्त्याला झालेला आहे। श्रीनगर लेह हा रस्ता आहे महामार्ग। या टनलमुळे खूप मोठा फायदा या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनांना झालेला आहे। तर मित्रांनो ही टनल जी आहे ही आता या मागील जानेवारीमध्ये म्हणजे जानेवारी 2025 मध्येच याचं उद्घाटन माननीय पंतप्रधानांनी केलेलं आहे आणि यामुळे खरंच हा रस्ता आणखीन चांगला झालेला आहे। आपल्याला नेहमी वारंवार हिवाळ्यामध्ये या ठिकाणी बर्फामुळे रस्ता हा बंद व्हायचा, आता तो त्रास अजिबात बंद झालेला आहे। तर चला मित्रांनो आज बघूया आपण ही सोनमर्ग टनल। मित्रांनो सीमावर्ती भागामध्ये जाण्यासाठी हा एक महत्त्वाचा रस्ता आहे। या रस्त्यावर हिवाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्यामुळे बऱ्याचदा हा रस्ता बंद व्हायचा, परंतु या टनलमुळे हा एक मोठा अडथळा दूर झालेला आहे। आपल्याला आपल्या सैन्यांना सीमावर्ती भागामध्ये पाठवण्यासाठी खूप चांगली सुविधा ही म्हणता येईल आपल्याला, आणि त्यामुळेच या टनलला खूप जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे। सोनमर्ग टनलला झेड-मोहर टनल देखील म्हटलं जातं, कारण याचा आकार इंग्रजीतल्या झेड या अक्षरासारखा असल्यामुळे। तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका। पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।